गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थिनींसाठी दरमहा 500 रुपयांची शिष्यवृत्ती योजना उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे। या योजनेला महापौर अश्विनी निकम यांनी स्वर्गीय आमदार ज्योती कलानी यांचं नाव दिलंय। मात्र याआधी भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी महासभेत ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्याची मागणी केली होती। आता भाजपा नगरसेविका अर्चना करणकाळे, संध्या मराठे आणि भावना ओवळेकर यांनीही पुढे येत या योजनेला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्याची मागणी उचलून धरली आहे। त्यामुळे शिष्यवृत्ती योजनेच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसतायत। सर्वप्रथम ते नमस्कार उल्हासनगरवासियांना। 30 तारखेला जी महासभा झाली होती त्या महासभेमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे गटनेता राजेश वधारिया साहेबांनी हा प्रस्ताव आणलेला होता आणि हा प्रस्ताव पास करण्याची आमची इच्छा आहे आणि होईल बी, परंतु त्याच्यामध्ये आमच्या गटनेत्याने सांगितलं होतं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात यावं। त्याच्यावर विरोध झालेला आहे आणि त्या महासभेमध्ये हा गोंधळ झालेला आहे। परंतु आम्ही एक महिला आहेत, आमची तीच विचारधारा आहे की आम्ही जे शिक्षण घेतलेले, जे आमची महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जे मुलींसाठी आणि महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खोलले, त्याच्यामुळे आज आम्ही ह्या पदावर आहेत आणि आम्हाला आज आम्ही सावित्रीच्या लेखी स्वतःला म्हणतो। आज आम्ही सावित्रीबाई त्यासाठी आम्हाला ती योजना शिष्यवृत्ती आमच्या मुलींसाठी लागू करण्यासाठी आम्हाला अभिमान वाटेल की आमच्या उल्हासनगरमधून हे नाव पुढे जाण्यात येते। महाराष्ट्राच्या काय पूर्ण देशामध्ये सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, महाराष्ट्रातही त्यांचं खूप नाव आहे आणि आज त्यांचं नाव जर उल्हासनगरमधून पुढे जात असेल तर ही गौरव शहरवासियांसाठी होईल की आज आम्ही उल्हासनगरमधून सावित्रीबाई फुले जे यांच्या नावाने ही योजना चालू करत आहे आणि माझी हीच विनंती राहील की या नावाने चालू करण्यात यावी। तुम्ही सत्तेत एकत्र आहात, शिवसेनेबरोबर आहात आणि मग तुमच्यामध्ये हा मतभेद कसा? नाही बघा, आम्ही विरोधक भी नाहीत आणि आम्ही सत्तेमध्ये सगळे एकत्रच आहेत, पण हा जो ठराव असतो हा पहिले आमचे गटनेत्या त्यांचे गटनेता बसून ठरवतात की काय नाव देण्यात यावं आणि त्यांच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात यावं। नंतर ऐन वेळेस येऊन त्यांनी ते नाव चेंज केलं आणि दुसरं नाव दिलं तर ते योग्य नाहीये। जेव्हा तो आम्ही युतीत आहे तर आपण एकमेकाचा विचार करून पुढे जावं लागेल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली आणि त्या ज्योतीला या आपल्या समाजातील सर्व मुलींनी पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे। म्हणून आमचा प्रस्ताव असा आहे की या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं। आमच्या गटनेत्यांचं ही असंच मागणी आहे की या योजनेला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं। उल्हासनगर शहरातील सर्व मुलींना या योजनेचा चांगल्या प्रतीने लाभ भेटला पाहिजे असा आमचा प्रस्ताव आहे। त्या काळामध्ये मुलींना शिक्षणासाठी शिक्षण देणं हे पाप मानलं जात होतं, पण सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये मुलींसाठी पहिली शाळा खोलली, म्हणून शिष्यवृत्तीसाठी सावित्रीबाई फुले यांचंच नाव देण्यात यावं ही आमची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।